बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा अखेर घेतलाय। प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेतलाय। दरम्यान सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकाने खोक्याला प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून ताब्यात घेतलं। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज 11 वाजता प्रयागराज न्यायालयासमोर हजर केलं जाणार। न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडची मागणी केली जाईल। ट्रान्झिट रिमांड घेऊन खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। आजच खोक्याला बीडमध्ये आणलं जाणार। मुंबई किंवा संभाजीनगर विमानतळावर आणण्याची शक्यता। आजच खोक्याला बीडमध्ये आणलं जाणार आहे। आज संध्याकाळपर्यंत खोक्या भोसले बीड जिल्ह्यात दाखल होणार। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी थेट आपल्या सोबतच जोडले गेलेले। दत्ता, काय सविस्तर माहिती? वृषाली, खरं तर गेल्या 6 दिवसांपासून बीड पोलीस खोक्या भोसलेचा तपास करत होते। मात्र खोक्या भोसले हा महाराष्ट्रामध्ये बीड पोलिसांना आढळून आला नाही। मात्र तो प्रयागराजमध्ये इथं पोहोचल्याची बातमी जी आहे ती बीड एसपींना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी प्रयागराज एसपींना या संदर्भातले सगळे डिटेल्स पाठवले आणि विमानतळावरती उतरताच प्रयागराज पोलिसांनी खोक्या भोसलेला तातडीनं ताब्यात घेतलं होतं। त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर आज बीड पोलिसांचं पथक जे आहे ते भल्या सकाळी प्रयागराज इथे पोहोचलं आणि प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून खोक्या भोसलेचा बीड पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। त्याला साधारणपणे 11 वाजता प्रयागराज न्यायालयासमोर हजर केलं जाऊन ट्रान्झिट रिमांड घेतली जाणार आहे। त्यानंतर त्याला लखनौपर्यंत वाहनाने आणलं जाणार आहे। लखनौवरून दिल्ली किंवा छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती आणलं जाईल। तिथून पुढे त्याला बीड जिल्ह्यामध्ये आणलं जाणार आहे। बीडमध्ये आणल्यानंतर शिरूर कासार पोलीस न्यायालयासमोर खोक्या भोसले याला हजर करून त्याची पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। त्याला पोलीस कोठडी घेऊन खोक्या भोसलेने आतापर्यंत जे काही कारनामे केलेले त्या सगळ्या कारनाम्यांचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जाणार आहे। हरणांची शिकार करणं असो किंवा अंमली पदार्थांची तस्करी करणं असो किंवा इतर लोकांना मारणं असो किंवा दहशत निर्माण करणं असो किंवा नोटा ज्या आहेत पैशांच्या त्या उधळणं असो, या सगळ्या प्रकरणांची तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। या संदर्भातले वेगवेगळे साक्षीदार आहेत ते सुद्धा तपासले जाणार आहेत। खोक्या भोसलेचे घर असेल किंवा इतर ठिकाणची सुद्धा झाडाझडती पोलिसांकडून केली जाईल आणि त्या संदर्भामध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्याचे पुरावे सुद्धा तयार केले जातील। यासाठीच पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाऊ शकते। आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत खोक्या भोसलेला शिरूर कासार न्यायालयासमोर हजर केलं जाऊ शकतं। वृषाली, धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।